एक सलाह देता हूँ, आप उसके खिलाफ जाने की जरूरत मत करना साहब। ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बर्थडे स्पेशल केलेला आहे. आजचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण 3D मध्ये बनवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नेहमी मराठी माणसाला सपोर्ट करत राहा. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अगदी फ्रीमध्ये सर्व मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, कारण व्हिडिओमध्ये यूज झालेले सर्व मटेरियल आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर ते मी टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर सर्वात बेस्ट पर्याय तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या रीडिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सर्वात अगोदर मित्रांनो ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 3 प्रोजेक्ट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे आणि एक 3D कॅमेरा प्रीसेटचा इफेक्ट आहे. ओके, तर ते तिन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही त्या प्रोजेक्टला इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाइट मोशन या ॲपमध्ये घेऊन येईल. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो काय बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेलं आणि हे जे सॉन्ग आपण यूज केलेलं आहे ते सॉन्ग यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय, इथून बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट प्रोजेक्ट बाय सुनील सोनवणे असं त्या प्रोजेक्टचं नाव असेल. त्या प्रोजेक्टवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट तुमच्यासमोर शो होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आता इथं तुम्हाला करायचं काय, तुम्हाला हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती एकदा टॅप करायचं आणि सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो याच ऑप्शनवरती एकदा तुम्हाला टॅप करायचं आहे आणि कॉपी 31 लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे सर्व लेअर जे आहेत इफेक्टवाले हे सर्व कॉपी होऊन जाईल. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो ओपन करून घ्यायचा आहे. मित्रांनो जे प्रोजेक्ट आपण कॉपी करून घेतलेले आहेत ते इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर पेस्ट करण्यासाठी हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता मित्रांनो, इथं हा प्रोजेक्ट जो आहे तो अशा प्रकारे इथं पेस्ट झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आणखी एकदा तुम्हाला बॅक यायचं आणि जे 3D कॅमेरा नावाचा जो प्रोजेक्ट दिलेला आहे मित्रांनो तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. 3D कॅमेरा प्रीसेट नावाचा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन केल्यानंतर मित्रांनो हे जे 3D कॅमेराची जे लेअर दिसत आहे याच्यावरती अशा प्रकारे टॅप करून ह्या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा टॅप करायचं आणि कॉपी लेअर करून घ्यायचं. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3D कॅमेरा प्रीसेट आपण कॉपी केलेले आहे ते इथं पेस्ट करून घ्यायचे आहे. तर पेस्ट करण्यासाठी हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती टॅप करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. ओके, तर मित्रांनो ही 3D कॅमेरा प्रीसेट जिथपर्यंत आपला स्टेटस व्हिडिओ आहे तिथपर्यंत सेट असेल. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला जे आहे ते 3D मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे पण एडिटिंग करू ते तुम्हाला स्पष्टपणे समजायला हवी. तर त्यासाठी मित्रांनो 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. वरून 4थ्या नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती व्हिडिओला आयकॉन आहे आणि त्या आयकॉनवरती एक क्रॉस लाईन आहे तर ते अनक्रॉस करून घ्यायचे आहे. ओके, म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे इथं 3D मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके, आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय, इथं सर्वात अगोदर मित्रांनो सुरुवात पॉईंटला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि तुम्हाला एक तुमचा जो फोटो असेल, म्हणजे ज्या फोटोवर तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट करत असाल तो फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा, म्हणजे जो फोल्डर ज्या फोल्डरमध्ये तो तुमचा PNG ठेवलेला असेल तो. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो
मी काही फोटो याच्यामध्ये क्रिएट करून ठेवलेले आहेत. तर इथं बघू शकता हा फोटो जो आहे तो मी क्रिएट करून ठेवलेला आहे. तुम्हालाही तुमच्या अशाच प्रकारचा PNG तयार करायचा. आता मित्रांनो तुम्हाला PNG कशा प्रकारे तयार करायचं आहे हे तर माहीतच असेल, कारण की तुम्ही व्हिडिओ एडिटिंग जर करता तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. ओके, तर मित्रांनो PNG फोटोची लेअर जी आहे ते म्हणजे फोटो सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि फोटोला जे आहे मित्रांनो काय करायचं आहे, या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. इथं झेड व्हॅल्यू तुम्हाला सिलेक्ट करायची आणि अशा प्रकारे या फोटोला जे आहे तर अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. ओके, तर हा फोटो मित्रांनो कुठपर्यंत वाढवून घ्यायचा आहे, जिथपर्यंत तो फोटो आपल्याला अशा प्रकारे दिसत नाही तोपर्यंत. ओके, तर अशा प्रकारे हा फोटो इथं ॲड होऊन जाईल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे थर्ड वेल ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टॅप कराल तर हा फोटो जो आहे तो सरळमध्ये झूम होईल. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा फोटो जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या झूम होत आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हा फोटो जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या सेट करून घ्यायचा आहे आणि फोटोला जे आहे ते इथं या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे अशा या टाईपमध्ये. ओके, तुम्हाला जेवढी याची साईज हवी असेल तेवढी इथं तुम्ही ठेवू शकता. ओके, तर इथं बघू शकता हा फोटो जो आहे तो मी इथं सेट करून घेतलेला आहे. ओके, आता मित्रांनो हा फोटोला जे आहे या फोटोला शेवटपर्यंत या ऑप्शनचं यूज करून वाढवून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो फोटो आहे इथं थोडा हे झालेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला तो परफेक्टलीरित्या बसलेला नाही आहे आपला फोटो. ठीक आहे, तर आता हा फोटो कशा प्रकारे सेट करायचा आहे, तर तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे आणि अशा प्रकारे या कॉर्नरवरती ॲड करून हा फोटो जो आहे तो एकदम परफेक्ट तुम्हाला असा सेट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं बघू शकता आपला फोटो जो आहे तो एकदम परफेक्ट सेट झालेला आहे. ओके, या टाईपमध्ये इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला पूर्ण लाईव्ह करून दाखवत आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकण्यासाठी मिळेल. ओके, आणि तुम्हाला यानंतरचा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या फोटोसोबत कशा प्रकारे तुम्ही फोटो ॲडजस्ट कराल हे पण तुम्हाला यामध्ये शिकायला भेटेल. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता हा फोटो जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या इथं ॲड झालेला आहे. ओके, आता मित्रांनो इथून जो फोटो आहे म्हणजे या बिटमार्कपर्यंत तुम्हाला यायचं आहे. ओके, आणि ह्या फोटोला जे आहे ते 2 पार्टमध्ये स्प्लिट करायचा आहे. ओके, 2 पार्टमध्ये. आता मित्रांनो हा जो फोटो आहे हा या फोटोला अशा दोन्ही बोटाच्या सहाय्याने बरोबर परफेक्टलीरित्या ॲड करून बरोबर जिथपर्यंत आपले स्क्रीन शो होत आहे तिथपर्यंत हा फोटो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं बघू शकता अशा प्रकारे हा फोटो मी जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे. ओके, तर इथं आता आपला हा फोटो जो आहे तो थोडं याची साईज मी आहे ते वाढवून घेत आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो बिना स्किप करता बघा, म्हणजेच तुम्हाला काय यातल्या सर्व स्टेप ज्या आहेत ते चांगल्या प्रकारे करतील. नंतर मग तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथपर्यंत आल्यानंतर या फोटोला जो आहे तो एक इफेक्ट द्यायचा आहे. तर फोटोची लेअर सिलेक्ट करायच्या, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे, कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो, सॅच्युरेशन. ठीक आहे, तर हा इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आणि हे जे आहे अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण इकडे करून करून घ्यायचं आहे लेफ्ट साईड ना. ठीक आहे, म्हणजे याचा जो आहे एक मिनटं या टाईपमध्ये म्हणजे -96वरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे परफेक्टलीरित्या अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो याच लेअरची इफेक्ट हेच लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि समोर जो फोटो आपण स्प्लिट केलेला आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथून बघू शकता हा समोरचा फोटो आहे. फोटोची लेअर सिलेक्ट करायची, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. ओके, जेणेकरून आपला हा फोटो जो आहे मित्रांनो एकदम ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे जशा प्रकारचा आपला बॅकग्राऊंड आहे तशाच प्रकारचा आपला फोटो जो आहे तो इथं दिसेल. ओके, म्हणजे दिसायला आणखी ॲट्रॅक्टिव्ह हा व्हिडिओ जो आहे तो दिसेल. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर भाऊ हॅपी बर्थडे भाऊ नावाची टेक्स्ट PNG जे आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे आणि सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथं थर्ड वेल ऑप्शन म्हणजे झेड व्हॅल्यू जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे वरती खेचायचं आहे जिथपर्यंत आपलं नाव आपल्याला शो होत नाही तिथपर्यंत. ओके, तर इथं बघू शकता इथं माझं नाव जे आहे ते इथं शो झालेलं आहे. ओके, आता मित्रांनो या थर्ड वेल ऑप्शनवरती तुम्ही टॅप कराल आणि अशा प्रकारे झूम कराल तर
हा टेक्स्ट जो आहे तो सरळ होऊन जाईल. ओके, तर इथं बघू शकता हा टेक्स्ट जो आहे तो सरळ झालेला आहे. ओके, त्यानंतर हा या एक्स वायच्या ऑप्शनवरती टॅप करायचा आणि टेक्स्ट PNG तुम्हाला कुठं हवा आहे तिथं तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता हा टेक्स्ट PNG जो आहे तो आपण इथं ॲड करून घेतलेला आहे. ओके, आता मित्रांनो जिथपर्यंत आपला फोटो ॲड केलेला आहे पहिला तिथपर्यंत हे टेक्स्ट PNGला जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर म्हणजे इथं आपला हे टेक्स्ट PNG जे आहे ते इथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. ओके, तर इथं बघू शकता हे टेक्स्ट PNG इथून आपण ॲड करून घेतलेले आहे. आता मित्रांनो या कॉर्नरवरती तुम्हाला टॅप करायचं आहे. जेवढ्या साईजमध्ये हे नाव तुम्हाला हवं आहे तेवढ्या साईजमध्ये इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता हे जे टेक्स्ट PNG आणि फोटो जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या ॲड झालेला आहे. ओके, आता मित्रांनो समोरची स्टेप काय आहे, जिथून आपण हा सेकंड नंबरचा फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि हा टेक्स्ट PNG जो आहे तो परत ॲड करायचा आहे आणि अशा प्रकारे जे आहे जो टेक्स्ट PNG आहे तिथपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे जिथपर्यंत आपलं टेक्स्ट PNG दिसत नाही. ओके, तर इथं दिसली आहे. ओके, त्यानंतर अशा प्रकारे मी जे आहे या टेक्स्ट PNGला वरती घेऊन येणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे या PNGला जे आहे ते सरळ करणार आहे. ओके, आता मित्रांनो इथं बघू शकता हे जे PNG आहे इथं आपल्याला लावायचे आहे. ओके, इथं हा PNG आहे. या PNGला घेऊन मी इथं या पाटीवरती घेऊन येणार आहे. ओके, त्यानंतर याची साईज वगैरे तुम्हाला इथून थर्ड ऑप्शनवरती टॅप करून अशा प्रकारे याची साईज वगैरे जे आहे ते एकदम परफेक्टलीरित्या सेट करून घ्यायची आहे. ओके, या टाईपमध्ये. तर इथं बघू शकता या टाईपमध्ये मी हे जे आहे इथं याची साईज वगैरे करून घेतलेली आहे. आता हे जे PNG आहे मित्रांनो हे हिला पण मी शेवटपर्यंत सिलेक्ट करून शेवटपर्यंत हे ऑप्शन यूज करून वाढून घेतलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे PNG ॲड करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 PNG आणि 2 टेक्स्ट PNG. ओके, आता यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि एक तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे व्हिडिओ इफेक्ट. हा ओव्हरले व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथं झेड व्हॅल्यू जे आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे. जिथपर्यंत आपल्याला करायचे असं वरती करायचं आहे जोपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो परफेक्टलीरित्या आपल्याला शो होत नाही. ओके, तर इथं बघू शकता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथं परफेक्टलीरित्या इथं ॲड करून घेणार आहे. ओके, या टाईपमध्ये. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओची जे लेअर आहे ते बरोबर इथपर्यंत सेट असेल. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओची हे जे लेअर आहे ते अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायची आहे. ओके, आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला लायटनमध्ये जायचं आणि याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता आपला हा व्हिडिओ जो आहे तो एकदम परफेक्टलीरित्या ॲड झालेला आहे. ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही थोडं समोर याल, म्हणजे इथं बघू शकता या टाईपमध्ये इथं या बिटमार्कवरती तुम्हाला यायचं, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि एक तुम्हाला हा व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे. इथं बघू शकता अशा प्रकारचा हा व्हिडिओ इफेक्ट आहे. ठीक आहे, आता ह्याची व्हॅल्यू आपण दिलेली नाही आहे म्हणून त्याचा प्रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला दिसत नाही. तर व्हिडिओची लेअर सिलेक्ट करायची आहे, झेडवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे याची जे व्हॅल्यू आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. ओके, आणि हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो इथं आपल्याला ठेवायचा आहे. ओके, म्हणजे जिथं आपलं नाव हे इथं शो होत आहे. ओके, आता मित्रांनो इथं आल्यानंतर या व्हिडिओची लेअर जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके, व्हिडिओची लेअर सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून क्रोमा की हा इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. क्रोमा की इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं ग्रीन स्क्रीन प्रीसेट दिसेल तर ते हे प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो प्रीसेटवरती क्लिक केल्यानंतर इथं ग्रीन स्क्रीन जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि इथून जो पण कलर असेल आपल्या व्हिडिओचा, म्हणजे हा ब्लॅक कलर जो आहे, नाहीतर मग तुम्ही असं सिलेक्ट करून याचा हा कलर जो आहे तो सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके, तर इथं बघू शकता याचा इफेक्ट जो आहे तो इथं लागलेला आहे. आता आपला मोबाईलमध्ये जास्त हे असल्यामुळे याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला शो होत नाही. इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो याचा इफेक्ट जरा याचा कलर जो आहे तो आपल्याला ब्लॅक सिलेक्ट करायचा होता. ठीक आहे,
अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथं ब्लॅक कलर मी सिलेक्ट केलेला आहे. तर इथं बघू शकता हा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्या याला भेटलेला आहे व्हिडिओला. ठीक आहे, अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो इथं व्हिडिओ जो आहे तो आपला 100% बनून रेडी झालेला आहे. आता मित्रांनो व्हिडिओची जी लेंथ आहे ते बरोबर अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे. म्हणजे फुल स्क्रीनमध्ये हा व्हिडिओ जो आहे तो शो व्हायला पाहिजे. ठीक आहे, या टाईपमध्ये. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो इथं 100% बनून रेडी झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो तुम्हाला वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथंसुद्धा सांगू शकता. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.